लातूरमध्ये साधू संतांच्या पादुका दर्शन सोहळ्याला आज 10वा दिवस आहे. आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं दररोज लाखो लोक जे आहेत ते या ठिकाणी प्रसाद घेत आहेत आणि त्या प्रसादाची तयारी जी आहे ते पूर्णपणे संयोजकांनी केलेली आहे. कौतुक आहे की दररोज 2, 2.5, 3 लाख लोक जे आहेत ते जेवणाच्या रूपानं प्रसादाचा लाभ घेत आहेत आणि या ठिकाणी जे कीर्तनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले असतील किंवा पादुका दर्शन सोहळा असेल, या ठिकाणी दररोज 2-2.5 लाख लोक जे आहेत ते दर्शन घेत आहेत आणि त्याचबरोबर प्रसाद देखील घेत आहेत. मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. लातूर तालुक्यातल्या प्रत्येक एका तालुक्यामधून दररोज 1 लाखापेक्षा जास्त भाकरी जे आहेत ते या दर्शन सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचतात. संयोजक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार. मला सांगा, एवढे लोक जेवणाच्या रूपाने म्हणजे प्रसाद घेत आहेत, मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे, कसं नियोजन आहे? या नियोजनाला आम्ही लातूर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्याला 1 दिवस दिला होता, ते बी वारकऱ्याच्या सांगण्यावर. या भागामध्ये मराठवाड्यामध्ये आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वरी पायी सोहळा जो असतो, तर माऊलीच्या तुकोबाराय यांच्या सोहळ्यामध्ये सगळ्यात जास्त वारकरी हे मराठवाड्यातले असतात. आणि हा सप्ताह लातूर जिल्ह्यात मर्यादित नसून मराठवाड्याचा आहे. मराठवाड्यातले जेवढे महाराज आहेत त्या महाराजांनी प्रत्येकाच्या कीर्तनाच्या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये या सप्त्याबद्दल माहिती दिली. जास्तीत जास्त सिंहाचा वाटा लातूर जिल्ह्याचा आहे. लातूर तालुक्याला आम्ही प्रत्येक गाव दिले. एखाद्या गावामध्ये महाराज जरी नसेल, टाळकरी असेल, गायक असेल, वादक असेल, तर त्यांनी त्या गावामध्ये दौंडी देऊन सांगितलं की ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, संत जनाबाई महाराज आणि सावतामाळी यांच्या सगळ्या संतांच्या पादुका एका ठिकाणी येणार आहेत. ते हेलिकॉप्टरने येणार आहेत. आम्ही सगळ्या वारकऱ्यांना सांगितलं की बाबा, आपल्याकडे राजे महाराजे आणि महाराज कधी आलेले नाहीत. आपणच महाराजांच्या संतांच्या भेटीला पंढरपूरला, आळंदीला, देऊला जात होतो. पहिल्यांदा असं घडलंय की संत मराठवाड्याला भेटायला आलेत. म्हणून आम्ही प्रत्येक घरामध्ये साक्षात मराठवाड्याची लातूरची ही दिवाळी आहे. सगळं मॅनेजमेंट तालुक्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही काय द्यायचं, मग पैशाच्या स्वरूपात देण्यापेक्षा असं ठरलं की लोकांनी सांगितले आम्हाला 1 दिवसाची अन्नदानाची सेवा द्या. मग अन्नदान बनवायचं कसं, आणायचं कसं, मग छोटे महाराज माऊली कदम, छोटे महाराज माऊलींनी सांगितलं की प्रत्येक घरातून कमीत कमी 5 भाकरी आणि जास्तीत जास्त 11 भाकरी असं तालुक्याला नियोजन दिलं. सकाळी 11 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत 2 टाइमच्या भाकरी जवळपास 5 लाखापेक्षा जास्त येत होत्या. दररोज 5 लाख भाकरी जे आहेत या दर्शन सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचतात आणि भाविक जे आहेत त्याचा लाभ घेत असतात. लातूर शहरामध्ये जे दूध संकलन करणारे एजन्सीज आहेत, त्या एजन्सीने देखील 1600 लिटर दूध जे आहे ते या ठिकाणी पोहोचवलेलं आहे प्रसादासाठी. म्हणजे काल्याचं कीर्तन झाल्याबरोबर जे काही पुरणपोळीचा स्वयंपाक आहे त्यासाठी म्हणून देण्यात आलेला आहे. हा उपक्रम कसा राबवला तुम्ही? आमच्या लातूर जिल्ह्यामधील जेवढेही दूध वितरक आहेत, आमचे सब डीलर सर्वांनी मिळून की बाबा उद्याच्याला म्हणजे सोमवारी आपल्याला कसं लातूर शहरासाठी पुरणपोळीचं आयोजन केलेलं आहे. तर सर्वांच्या मते कसं पुरणपोळी द्यायचा विचार होता, परंतु दूध सर्वांना दिल्यानंतर दुधाच्या कसं जेवढे काही आपले साधू संत भावी भक्त येतील तर सर्वांच्या मुखामध्ये दूध सर्वांना म्हणजे पुरवणी पडेल म्हणून आम्ही कसं दूध संकलन करायचा विचार केला आणि आम्हाला जेवढं झेपल, आम्हाला जेवढं देता येईल तेवढं आम्ही 1600 लिटर दूध देण्याचा प्रयत्न. दिवस रात्र हा जो स्वयंपाक बनवण्याचा जी व्यवस्था आहे ती चालू असते. आपण पाहिलं तर सकाळी 8 पासून जे जेवण सुरू असतं ते रात्री 1-2 वाजेपर्यंत देखील भाविकांसाठी जेवण जे आहे प्रसादाच्या रूपानं देण्यात येत आहे. आपण जर पाहिलं तर मोठी जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली होती आणि 10 दिवसाच्या या दर्शन सोहळ्यानंतर आज या दर्शन सोहळ्याची समाप्ती होते आहे. महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.